कालच्या लेक्चर मध्ये टॅली सॉफ्टवेअर कसं डाउनलोड करायचं, बरोबर ना. त्याच्यामध्ये आपण गुगल क्रोम वरती जाऊन टॅली सोल्युशनच्या वेबसाईटवरती जाऊन टॅली 2.1 हे जे सॉफ्टवेअर आहे हे आपण कसं डाउनलोड करायचं हे आपण कालच्या क्लासमध्ये पाहिलं, बरोबर आहे. त्याचबरोबर आपण काय केलं की ज्याच्यामध्ये आपण जी कंपनी आहे टॅली प्राईम मध्ये कंपनी कशा पद्धतीने क्रिएट करता येते, बरोबर. कंपनी म्हणजे काय तर एनी टाइप ऑफ बिझनेस की ज्याचे आपण अकाउंटिंग मेंटेन करणार आहे त्याला आपण काय म्हटलो, कंपनी असं म्हटलं, बरोबर ना. ही कंपनी कशा पद्धतीने क्रिएट करायची ही कंपनी आपण कालच्या क्लासमध्ये क्रिएट केलेली, बरोबर आहे. तिथे कोणाला काय अडचण आहे नाही. ठीक आहे, मग आता परत आपण काय करणार आहे आज लेजर क्रिएशन. आपण जे काही अकाउंट्स आपल्याकडे पाहिले, बरोबर, आपल्याकडे अकाउंटिंग सिस्टम मध्ये 3 प्रकारचे अकाउंट्स आहेत, बरोबर ना. पर्सनल, रिअल आणि नॉमिनल, बरोबर. हे सर्व अकाउंट्स कशा पद्धतीने क्रिएट करायचे हे आपण आजच्या क्लासमध्ये बघणार, बरोबर. ठीक आहे, तर बघा टॅली सुरू करण्यासाठी डेस्कटॉप वरती टॅली प्राईम नावाचा आयकॉन आहे. त्या आयकॉनला आपल्याला काय करायचं तर क्लिक करून ओपन करायचं. ओके, क्लिक केल्यानंतर टॅली जोपर्यंत टॅली प्राईम लोड घेते तोपर्यंत इथं थांबायचं. बघा आपण काल जसं पाहिलं की ज्यावेळेस आपण टॅली सॉफ्टवेअर सुरू करतो, बरोबर, आजच्या टॅलीमध्ये ऍक्च्युअल मध्ये आपण लायसन्स कॉपी नाही आहे आपल्याकडे, बरोबर ना. हे सर्वांना शिकण्यासाठी आपण काय केलं इथं एज्युकेशन मोड मध्ये आहे, बरोबर. त्यावेळेस इथे काय 4 ऑप्शन ओपन होतात, त्याच्यापैकी आपल्याला काय करायचं इथं कंटिन्युअस इन एज्युकेशन मोड त्याला काय करायचं एंटर करायचं, बरोबर. ज्यावेळेस आपण इथं एंटर करतो, एंटर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आपण जी काल कंपनी क्रिएट केली होती RC कॉमर्स अकॅडमी या कंपनी आपल्याला सिलेक्ट करायची. कंपनी सिलेक्ट करण्यासाठी काय करायचं आपल्याला इथं कंपनी ऑप्शन वर जायचं. ओके, कंपनीला क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये सिलेक्ट कंपनी नावाचा ऑप्शन आहे, सिलेक्ट, बरोबर. सिलेक्टला क्लिक करायचंय आणि आपल्याकडे जेवढे काही कंपनी क्रिएट आहे त्या कंपनीची यादी इथे दिसते, बरोबर. त्याच्यापैकी काय करायचं आपली जी कंपनी आहे ती कंपनी सिलेक्ट करायची. तर घेणार आपण RCA कॉमर्स अकॅडमी, बरोबर आहे, आणि एंटर करायचं. ठीक आहे, आता बघा आपला जो करंट पिरियड आहे आपण जी काही इन्फॉर्मेशन याच्यामध्ये टाकलेली आहे किंवा ज्या पिरियड मध्ये आपल्याला काम करायचं तो पिरियड ऍक्च्युअली आहे का हे पहिल्यांदा चेक करून घ्यायचं, बरोबर. आता सध्याचा पिरियड आहे फायनान्शियल इयर आहे ते आपल्याकडे करंट पिरियड मध्ये 1/4/2023 ते 31/3/2024 आहे, बरोबर. आपल्याला काय करायचं चेंज करायचं. ओके, मग चेंज करण्यासाठी आपण काय करतो इथं Alt F2 करायचं किंवा दुसरा ऑप्शन आपल्याकडे दिलेलं डायरेक्टली पिरियड चेंज करायचं असेल तर कंपनीमध्ये जायचं आणि याच्यामध्ये काय करायचं चेंज, किंवा आपण डायरेक्टली इथं Alt F2 करू शकतो, बरोबर. Alt F2 केल्यानंतर इथं फॉर्म डेट 1/4/2024 टाकायचं टू 31/3/2025, बरोबर आहे. आता आपण ऍक्च्युअल मध्ये जे फायनान्शियल इयर पाहिजे त्या फायनान्शियल इयर मध्ये आपण इथं आहोत, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे करंट डेट, आजची करंट डेट काय आहे किंवा आपण जी काही आता ऍक्टिव्हेट करंट डेट आहे ती डेट कोणती आपल्याकडे मंडे 1 एप्रिल 2024, बरोबर. आपल्याला आता सुद्धा डेटची काही घेणे देत नाही किंवा आपण काय करतो फक्त आता लेजर क्रिएट करायला शिकणार. तर आपण काय पाहिलं होतं की आपला जो मेन टॅलीचा पार्ट आहे डिस्प्ले आहे हा 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे, बरोबर. हा लेफ्ट हँड साईडचा जो आहे याला आपण डिस्प्ले एरिया म्हटलो की ज्याच्यामध्ये कंपनी त्याच्यामध्ये एंट्री केलेली डेट हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला इथं पाहायला मिळणार, बरोबर आहे. आणि उजव्या साईडचा जो एरिया आहे त्याला आपण काय म्हणतोय गेट गॅप टॅली, ज्याच्यामध्ये काय करणार आहे आपण इथे संपूर्ण सिस्टमॅटिकली स्टेप बाय स्टेप इथं शिकणार आहे, बरोबर आहे. त्याच्यापैकी आपण काल पाहिलेलं की मास्टर्स मास्टर्स मध्ये आपण काय करणार आहे पूर्णपणे क्रिएशनचा पार्ट आहे, क्रिएशन किंवा अल्टरेशनचा पार्ट आहे. तुम्हाला करायचं असेल तर आपण काय करणार इथं मास्टर मध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे ट्रान्झॅक्शन. मग आपल्याकडे जेवढे काही व्यवहार होतात मग ते व्यवहार परचेस असो, सेल्स असो, पेमेंट असो, रिसिट असो, काही असो, बिझनेस मधला इच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन आपण काय करणार इथं या ट्रान्झॅक्शन मध्ये रेकॉर्ड करायचं, बरोबर. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे बँकिंग. बँकिंग मध्ये आपण बँकिंगची जी काही फॅसिलिटी आहे ती पूर्णपणे फॅसिलिटी काय करणार आहे आपल्या टॅली सॉफ्टवेअर मध्ये implement कशा पद्धतीने करता येईल ते आपण इथं प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर रिपोर्ट्स, बघा आपण पुन्हा अकाउंटिंग जे करतोय हे मेन आपल्याकडे रिपोर्ट साठी आहे. जो रिपोर्ट ज्याच्यामध्ये आहे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, स्टॉक समरी, बरोबर, रेशिओ अनालिसिस, या सर्व रिपोर्ट्स पाहण्यासाठी आपण काय करतोय ती पूर्ण अकाउंटिंग करतोय. आणि प्रत्येक रिपोर्ट जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल पाहायचं असेल किंवा पाहायचं असेल तर आपण काय करणार आहे या डिस्प्ले मोड रिपोर्ट ऑप्शन मध्ये जाणार,
येते लक्षात? ओके. तर बघा आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे लेजर कशा पद्धतीने क्रिएट करायचं. लेजरला आपले जे काही अकाउंट्स आहेत, अकाउंटला टॅलीच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो इथं लेजर असं म्हणतो. ठीक आहे. पण लेजर क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर क्रिएट मध्ये जायचं. ओके. क्रिएट मध्ये गेल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला आहे आपल्याकडं अकाउंटिंग मास्टर्स आणि दुसरा आहे आपल्याकडे इन्व्हेंटरी मास्टर्स. बरोबर आहे. अकाउंटिंग मास्टर म्हणजे अकाउंटशी रिलेटेड, म्हणजे आपल्याकडे जेवढे काही अकाउंट्स आहेत पर्सनल, गिअर आणि नॉमिनल, त्यांच्या क्रिएशनचा पार्ट किंवा त्यांचा ग्रुप आपण क्रिएट करणार आहे त्या अकाउंटिंग मास्टर्स मधून क्रिएट करणार. येते लक्षात? ओके. त्याच्यानंतर पुढे आहे इन्व्हेंटरी मास्टर, म्हणजे इन्व्हेंटरी आपल्याकडे जो काही स्टॉक आहे आपल्या बिझनेस मध्ये, जो काही स्टॉक आहे त्याच्याशी रिलेटेड जे काही क्रिएशनचा पार्ट आहे हा आपण कुठे क्रिएट करणार आहे, पूर्ण इन्व्हेंटरी मध्ये क्रिएट करणार. ठीक आहे. तर आपल्याला आज बघायचं आहे की अकाउंटिंग मास्टर्स मध्ये जे काही अकाउंट्स आहेत पर्सनल, गिअर आणि नॉमिनल, बरोबर, अशी सर्व जे काही अकाउंट्स आहेत त्यांना आपण एकत्रितपणे टॅलीच्या भाषेमध्ये लेजर असं म्हणतो. आणि हे लेजर काय करायचं, आपल्याला इथं क्रिएट करायचं. आता लेजर क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण पूर्णपणे काय करतोय, क्रिएट मध्ये जातोय. गेटवे ऑफ टॅली मध्ये क्रिएट मध्ये इथे लेजर, बरोबर, लेजरला क्लिक केल्यानंतर हा एक फॉर्म ओपन होतो. बरोबर. हा फॉर्म ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा विचारले आपल्याला नेम. बरोबर. आता आपल्याला लेजरचं नाव टाकायचे. ऍक्च्युअली जे काही नॅचरल हेड असतो अकाउंटिंग हेड त्याला आपण काय म्हणतो, लेजर नेम असं म्हणतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल मला एक लेजर क्रिएट करायचे ज्याचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस. बरोबर आहे. मला हा इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस जो आहे हा लेजरचं नाव मला क्रिएट करायचं असेल, तुम्हाला काय करायचं, नेम मध्ये नाव टाईप करायचंय इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस. याच्या लक्षात? आपण लेजर क्रिएट करतो. लेजर क्रिएट करत असताना आपण काय केलंय, स्टार्टिंगला इथं इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस नावाचं इथं नाव टाकले. बरोबर आहे. लेजरचं नाव टाकलेलं आहे. त्याचबरोबर लाईट बिल, त्याला जर आपल्याला सिनोनिम्स यूज करायचा असेल तर तो आपण काय करायचं, सिनोनिम्स मध्ये लाईट बिल यूज केलंय. बरोबर. त्याच्यानंतर पुढे दिले अंडर, त्याला आपण म्हटलो डायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके. त्याच्यानंतर टाईप ऑफ लेजर मध्ये याचा कुठला टाईप आहे का, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की डिस्काउंट असेल किंवा राउंडिंग साठी लेजर यूज करायचे असेल तर आपण काय केलं, नॉट ऍप्लिकेबल केलंय. ओके. त्याच्यानंतर ऍक्टिव्हेट इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला या लेजरवरती इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे का, करणार आहे का आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेशन याच्यावरती, नाही करणार आहे आपण नोट. बरोबर. ऍक्च्युअल मध्ये आपण इथे एंटर केल्यानंतर पुढे ऑप्शन दिले आपल्याला प्रोव्हाइड बँक डिटेल्स. मग आता याच्यामध्ये प्रश्न असा येतो की याला प्रोव्हाइड बँक डिटेल्सची आवश्यकता का पडली. बरोबर. बघा काही ठिकाणी आपण काय करतो, मोठमोठ्या कंपन्याज मध्ये आपण जो काही खर्च करतो लाईट बिलचा, हे लाईट बिल आपण कॅश मध्ये कधीच देत नाही. बरोबर. ते आपण काय करतो, ओनली अकाउंट पे चेकने इथं काय करतो किंवा ऑनलाईन इथं पेमेंट करतो. बरोबर. म्हणजे दुसरा ऑप्शन इथे यूज करता येऊ नये, त्याचं फक्त आणि फक्त एकाच अकाउंटवरून पेमेंट जावं म्हणून आपण काय करतो, त्याला इथं प्रोव्हाइड बँक डिटेल्सला इथं येस करतोय. बरोबर. येस केल्यानंतर इथे ट्रान्झॅक्शन टाईप विचारलाय की याला आपण पेमेंट कसं देणार, इथे चेक देणार असेल तर चेक म्हणा. बरोबर. जर ई फंड ट्रान्सफर असेल तर ई फंड ट्रान्सफर म्हणा. बरोबर. आणि ऑर्डर असेल तर इथं ऑर्डर म्हणा, जसं की गुगल पे, फोन पे. इथे लक्षात, तर याला आपण काय म्हणणार आहे, चेक असं म्हणणार. बरोबर. आणि आपण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस पेमेंट करू त्यावेळेस तो चेक जो आहे तो आपण काय करणार आहे, अकाउंट पे चेक देणार किंवा आपण त्याला काय म्हणणार आहे, अकाउंट पे असेल. इथे लक्षात? ओके. आणि आता एंटर केल्यानंतर पुढे कॉलम जिथे बॉक्स दिलाय आपल्याला ओपनिंग बॅलन्स. बरोबर आहे. ओपनिंग बॅलन्स म्हणजे काय असतं, तर गेल्या वर्षीचं जर काही बॅलन्स शिल्लक राहिलेलं असेल देणं किंवा येणं, बरोबर, त्याचं जे काही बॅलन्स आहे हे बॅलन्स जर आपल्याला टाकायचं असेल, लास्ट इयरची क्लोजिंग हे या वर्षाची काय असते आपल्याकडे, ओपनिंग असते. ती ओपनिंग काय करायची आपल्याला इथं टाकायची. येते लक्षात? ओके. फॉर एक्झाम्पल आता बघा मॅक्सिमम एक्सपेन्सेस जो असतो त्याला ओपनिंग असते. येते लक्षात? म्हणून आपण याला ओपनिंग टाकणार नाही, एंटर करायचं आणि इथं सेव्ह करायचं. येते लक्षात? आता आपल्याला दुसरी लेजर क्रिएट करायची आहे. सपोज आपल्याला एखाद्या व्यक्तीला पेमेंट देणं बाकी आहे, बरोबर, किंवा एखाद्या व्यक्तीकडून एखादा कस्टमर आहे त्याच्याकडून आपल्याला पेमेंट देणं बाकी आहे, त्या कस्टमरची लेजर मला इथे क्रिएट करायची. बरोबर. आता लेजर क्रिएट करत असताना इथे लेजरचं नाव टाकायचं आहे. उदाहरणामध्ये लिहिलंय तर मी ऍड्रेस टाकायचा आहे, एंटर करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर बाकीची जी काही डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही इथे टाकू शकता. ओके. ऍडिशनल मध्ये तुम्हाला काही डिटेल्स पाहिजे असेल तिथे F12 प्रेस करायचं. ओके. आणि याच्यामध्ये पैकी जर तुम्हाला काही डिटेल्स पाहिजे असेल त्याला येस करायचं, प्रोव्हाइड कॉन्टॅक्ट डिटेल्स येस आहे. ओके. मोबाईल नंबर प्रोव्हाइड कॉन्टॅक्ट डिटेल्स येस केलं
ते ऑटोमॅटिक कॉन्टॅक्ट पर्सन कोण आहे, बरोबर, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा ईमेल आयडी, सीसी, वेबसाईट वगैरे सर्व गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळतील. एंटर करायचे आणि एंटर केल्यानंतर समजा या कस्टमरकडून मला पैसे येणे, बरोबर, समजा मला 15,000 रुपये येणे, तुम्ही काय करतो त्याचं ओपनिंग बॅलन्स इथं 15,000 रुपये टाकून द्या. ओके, एंटर करायचंय. एंटर केल्यानंतर जर तुम्हाला समजा 15,000 2-4 बिलांची मिळून आहे, बरोबर, या बिलाची तुम्हाला हिस्ट्री इथं लिहायची आहे. तुम्ही इथं काय करू शकता, लिहू शकता डेट वाईज, म्हणजे कोणत्या दिवशीचं काय बिल होतं, बरोबर ना. त्या बिलावाईज तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही इथं काय करता, लिहू शकता. इथं बिल नंबर लिहायचा, त्यानंतर किती दिवसाची मुदत होती ते आपण इथं सर्व गोष्टी लिहू शकतो. आपण पुढे एक एक स्टेप बाय स्टेप पुढे बघणार आहे. इथे लक्षात, लेजर क्रिएशन आहे. ओके, लेजर क्रिएट करण्यासाठी ज्यावेळेस आपण टॅली चालू करतो, चालू केल्यानंतर कंटिन्यू एज्युकेशन मोड मध्ये आलं. एज्युकेशन मोड मध्ये आल्यानंतर इथं गेटवे ऑफ टॅली आहे, बरोबर. गेटवे ऑफ टॅली मध्ये गेल्यानंतर आपल्याला जायचं क्रिएट मध्ये, बरोबर. क्रिएट मध्ये गेल्यानंतर आपल्याला जायचं इथं लेजर. ओके, आणि लेजर मध्ये आपल्याला काय करायचं, लेजर क्रिएट करत असताना लेजरचं नाव टाकायचं, बरोबर. जर अलाईज तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला अलाईजचं नाव पण इथे तुम्ही टाकू शकता. ओके, त्याच्यानंतर हा ग्रुप आहे, बरोबर. आपण पूर्ण 28 ग्रुपची यादी जी आहे आपण स्टडी करणार आहे, एक 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 एक, बरोबर आहे. मग हा अंडर ग्रुप मध्ये आपल्याला काय करायचं, ते 28 ग्रुप पैकी जो ग्रुप याला applicable होतो तो ग्रुप आपण इथं अप्लाय करायचा. ओके, त्याच्यानंतर मेंटेन बॅलन्स बिल बाय बिलला आपण यस करतोय, पाहिजे असेल तर, बरोबर आहे. आणि बाकीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ऍज पर क्लायंट रिक्वायरमेंट, हे काय करायचं आपल्याला टाकायचे. आणि जर त्या कस्टमरचा किंवा ती जी काही तुम्ही लेजर क्रिएट करताय त्या लेजरचं जर काही ओपनिंग येणं किंवा देणं असेल तर ते काय करायचं, आपल्याला इथं ओपनिंग बॅलन्स मध्ये करायचं. ओके, आणि एंटर करून काय करायचं आपल्याला सेव्ह. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण आजच्या क्लासमध्ये लेजर कशा पद्धतीने क्रिएट करायची त्यापर्यंत पाहिजे. ठीक आहे, त्या अडचण